मित्रांनो, सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये शालिनी बसलेली असते. तर तेव्हा तिला सोमनाथचा फोन येतो. तेव्हा सोमनाथ, तुमच्यावर एका गुंडाने हमला केला होता ना, तो माणूस माझ्यासमोर उभा आहे, त्याला तुमच्यासोबत बोलायचं आहे असं सांगतो. तर तेव्हा शालिनी त्या माणसाला, चांगलं काम केलेलं आहेस तू आणि कोणाला संशय आलेला नाही माझ्यावर, खराखुरा हल्ला झाला आहे असंच वाटलं आहे सगळ्यांना असं म्हणते आणि भविष्यात मोठं काम द्यायला हरकत नाही तुला असं म्हणते. त्यावर तो माणूस, मालकीणबाई, एवढ्या वर्ष मी या धंद्यामध्ये आहे, पण ही अशी केस मी पहिल्यांदाच पाहिली आहे, कारण आजवर स्वतःवर हल्ला करण्याची सुपारी कोणीच दिली नाही मला असं बोलतो. त्यावर शालिनी, तुला काय करायचं आहेत नसत्या चौकशा कशासाठी करत आहेस त्या असं म्हणते आणि तुझं जे काम आहे ना तेच तू कर असं बोलते आणि सोमनाथला फुल पेमेंट करून टाकत्याचं असं सांगते आणि फोन ठेवून देते आणि एवढा स्वतःवरती हल्ला करून सुद्धा मला काहीच फायदा नाही झाला त्याचा असं म्हणते. तर इकडे सोमनाथ त्याला, मी तुला म्हणालो होतो ना तू परत माती खाल्लीस का असं बोलतो आणि त्याला पैसे देतो आणि नेमकं तेव्हा त्याला पैसे देत असताना लवली त्या दोघांचा व्हिडिओ काढतो आणि त्यानंतर ते दोघे तिथून निघून जातात. तर तेव्हा लवली, सोमाने गुंडाला पैसे दिले म्हणजे शालिनीवर सोमानेच हल्ला केला का असं म्हणून तो सुद्धा तिथून निघून जातो आणि त्यानंतर राजमा आणि लवली नित्याला जाऊन भेटतात. तर तेव्हा लवली, शालिनीवरती हल्ला झाला होता ना त्याच्याबद्दल लई महत्त्वाची माहिती मिळाली आहे असं सांगतो. तर तेव्हा नित्या, कोण घडवत आहे हे असं विचारते. तर तेव्हा लवली, सोमा घडवत आहे असं सांगतो आणि शालिनीच्या जीवावर तोच उठलेला आहे असं म्हणतो. तर तेव्हा नित्या, हे सोमा करत आहे याचा काही पुरावा आहे का असं विचारते. तर तेव्हा लवली तो व्हिडिओ नित्याला दाखवतो. तर तेव्हा तो व्हिडिओ बघितल्यानंतर नित्या, सोमा शालिनी विरुद्ध काही करेल एवढं त्याचं धाडस नाही, शालिनीने हा हल्ला स्वतःनेच स्वतःवरती घडवून आणला असणार आहे असं बोलते. तर त्यावर लवली, असं कसं, हल्ला झाला होता ना तेव्हा आम्ही दोघं सुद्धा इथेच होतो ना असं म्हणतो. तर तेव्हा नित्या, तिच्या रूमला लागलेली आग खरी होती, तो माणूस सुद्धा खरा होता, पण यावेळी तिच्या अंगावरती एक सुद्धा ओरखडा नव्हता. शालिनीला जे हवं आहे ना ते मिळवण्यासाठी ती कोणत्या सुद्धा थराला जाऊ शकते याचा अनुभव मी घेतलेला आहे असं म्हणते. तर तेव्हा राजमा, पण शालिनीने हे केलेलं आहे असं 100% कसं काय सांगू शकतो आपण असं म्हणते. तर तेव्हा नित्या, याचा मार्ग माझ्याकडे आहे असं म्हणते. तर दुसरीकडे शालिनी, अधिराज तुझ्या हळूहळू प्रेमात पडत आहे हे बघून मी घाबरीन असं वाटत आहे का तुला असं म्हणते आणि तुम्हा दोघांना मी एकत्र सुखात जगू देणार नाही आणि जयदीप गौरीला एकत्र सुखाने जगू दिलं नाही, पण तुम्हाला मरूसुद्धा देणार नाही असं म्हणत असते. तर तेव्हा चक्क मागून नित्या तिथे टाळ्या वाजवत येते आणि माझ्या जागी आता अजयराज जर असताना आणि त्यानं हे सगळं ऐकलं असतं तर असं बोलते. तर तेव्हा शालिनी, तू काय सांगणार आहेस का त्याला, मी तुम्हाला दोघांना एकत्र बघू शकत नाही, तुम्हा दोघांना सुखाने जगू देणार नाही, हे सांगणार आहेस का त्याला असं म्हणते. तर तेव्हा नित्या, सांगू शकते, पण एक ना एक दिवस त्याचं त्यालाच कळेल आणि आता मी एका वेगळ्या कामासाठी आले आहे. ज्या माणसाने तुमच्यावरती हल्ला केला आहे ना त्याचा तपास लागलेला आहे असं म्हणते आणि त्याच्या मागे कुणाचा हात आहे ना हे समजलेलं आहे असं बोलते. तर तेव्हा शालिनी, मी इतके दिवस शोधत आहे, मला नाही सापडला आणि तुला बरा सापडला असं म्हणते. तर तेव्हा नित्या तो व्हिडिओ शालिनीला दाखवू लागते आणि हा व्हिडिओ मी अधिराजला दाखवला तर असं म्हणते. तर तेव्हा शालिनी, दाखव असं तिला बोलते आणि तुला काय वाटलं, तो विश्वास ठेवणार आहे का? ज्या माणसाने माझ्यावर हल्ला केला आहे त्याच्यासोबत सोमा आहे आणि सगळा संशय सोमावरतीच जाईल असं म्हणते. त्यावर नित्या, तुमचा राईट हँड हुकुमाचा माणूस त्याला तुमच्यापासून दूर करणार आणि आपल्या लाडक्या मालकीणबाईंच्या वरती हल्ला केला आहे हे अधिराज कसं सहन करेल, तो त्याला 3rd डिग्री देणार आणि तेव्हा सोमाने जर तोंड उघडलं आणि सत्य सांगितलं ना तर असं म्हणते आणि तुम्हाला बघायचं आहे का असं म्हणून मी अधिराजला सांगतेच असं बोलू लागते आणि तिथून बाजूला जाऊन अधिराज असं ओरडू लागते आणि दरवाजामधून बाहेर जाऊन, तू इथेच आहेस का, बरं झालं असं म्हणते आणि ज्या माणसाने मालकीणबाईंच्यावरती हल्ला केला ना तो माणूस सापडलेला आहे, हे बघ माझ्याकडे पुरावा सुद्धा आहे असं म्हणून चक्क व्हिडिओ दाखवू लागते. तर तेव्हा शालिनी पळत जाऊन बघते तर तिथे अधिराजच नसतो. तर तेव्हा नित्या
घाबरला आहे ना, चेहरा पांढरा पडला आहे तुमचा असं बोलते. आणि तुमची ही धमक्यांची हल्ल्याची नाटकं बंद नाही झाली ना, तर अधिराजला सांगितल्याशिवाय राहणार नाही मी, हा शब्द आहे माझा डोक्यामध्ये शिरत आहे का तुमच्या असं बोलते. आणि बाप्पा येत आहेत घरामध्ये, घरात छान वातावरण आहे, तर ते असंच राहू दे असं बोलते. आणि तुम्हीसुद्धा आनंदाने राहा, आयुष्याच्या या टप्प्यावरती चांगल्या गोष्टींचा विचार करा, अर्थात असतील तर असं बोलते. नाहीतर पितृपक्ष येतच आहे, तुमचं श्राद्ध घालायला लावू नका मला असं म्हणत असते. इतक्यात मागून तात्या तिथं येतात आणि कुणाचं श्राद्ध असं विचारतात. तर तेव्हा नित्या आपले शब्द बदलते. श्राद्ध नाही, श्रद्धा असं म्हणत होते मी असं सांगते. आणि बाप्पावरती श्रद्धा ठेवा, सगळं काही चांगलंच होईल असं बोलते. तर तेव्हा तात्या, आता ते सांगायला आलो आहे मी, बाप्पाची मूर्ती तयार करायला घ्यायला पाहिजे आपल्याला असं म्हणतात. आणि चला असं म्हणून अधिराज कुठं आहे असं म्हणून तिथून निघून जातात. तर तेव्हा नित्या शालिनीकडं हसत बघते आणि तिथून निघून जाते. तर त्यानंतर अधिराज आणि नित्या मिळून मूर्ती बनवायला सुरुवात करतात. तर तेव्हा शालिनी तिथं येते आणि घरामध्ये एवढी माती का आणली आहे असं विचारते. तर तेव्हा विमल, मालकीनबाई, आमच्या जाधव घराण्याची ही परंपरा आहे, दरवर्षी राजा शेतामधली माती घेऊन येतो आणि त्याचाच गणपती बनवतो आणि नंतर तोच गणपती आम्ही पूजतो असं सांगते. आणि यावर्षी तर हक्काचे 2 हात आहेत ना त्याच्या मदतीला असं म्हणते. तर त्यावर नित्या, माझे हात त्याच्या हक्काचे आहेत आणि त्याचे हात माझ्या हक्काचे आहेत असं बोलते. तर तेव्हा शालिनी, तुमचं चालू द्यात असं म्हणते आणि तिथून निघून जाते. तर तेव्हा तात्या, मातीमध्ये बारीक खडे वगैरे असतील ना, तर लगेच बाजूला काढून टाकायचे, माती एकदम मऊ पाहिजे, म्हणजे माझ्या स्वभावासारखी असं बोलतात. तर तेव्हा नित्या आणि अधिराज हसू लागतात. तर तेव्हा अधिराज, तात्या काळजी नका करू, मी आहे ना इथं असं बोलतो. तर तेव्हा विमल, उगीच लुडबुड नको करायला असं म्हणून तात्यांना घेऊन तिथून निघून जाते. तर इकडे आतमध्ये शालिनी खूपच रागाला आलेली असते. आणि सगळं मी करत आहे, एवढी मेहनत करून मी जुळवून आणत आहे आणि ही नित्या हे जुळवलेलं विस्कटत आहे आणि माझे सगळे हुकमी एक्के तिच्यासमोर खाली का पडत आहेत असं म्हणते. आणि या दोघांचा सुखी संसार बघायला मी इथं आलेले नाही, या दोघांचा संसार उद्ध्वस्त करायला आलेले आहे ना, विष कालवायला आलेले आहे यांच्या संसारामध्ये. आणि मी जिथे जाईल ना तिथे सुख नांदू शकतच नाही, कारण मी शालिनी आहे असं म्हणते. तर इकडे अधिराज आणि नित्या दोघे मिळून माती कालवू लागतात. तर तेव्हा नित्या अधिराजला, माती चांगली मिक्स झाली असेल ना असं म्हणते आणि त्याचे आभार मानून, मी पहिल्यांदाच गणपती बनवत आहे, त्यामध्ये तू मला शिकवत आहेस, मदत करत आहेस, त्याबद्दल आभारी आहे असं म्हणते. तेव्हा अधिराज नित्याला, मॅडम माती लागली आहे तुमच्या गालाला असं म्हणतो आणि तिच्या गालावरती मुद्दामून बोटाने माती लावतो आणि आत्ता लागली असं म्हणून हसू लागतो. तर तेव्हा नित्यासुद्धा अधिराजच्या गालावरती माती लावते आणि तुलासुद्धा लावली असं म्हणते. तर तेव्हा अधिराज, गोळा तयार झालेला आहे, आता याला आकार देऊयात असं म्हणतो आणि त्यानंतर ते दोघे मिळून मूर्ती तयार करू लागतात. तर तेव्हा तात्या आणि विमल तिथं येतात. तर तेव्हा तात्या, दरवर्षीपेक्षा यावेळची मूर्ती जास्त झकास झाली आहे असं म्हणतात. तर तेव्हा विमल, असणारच आहे ना, कारण जोडीने तयार केलेली आहे मूर्ती असं बोलते. आणि आज पावसाचे काही चिन्ह नाहीत, आज मूर्ती वाळायलाच पाहिजे असं बोलते. तर त्यानंतर रात्री शालिनी, उद्या विघ्नहर्त्याचं आगमन होणार आहे, पण शालिनी नावाचं एवढं मोठं विघ्न घरात असताना विघ्नहर्ता घरात येणारच कसा काय, कारण मी थांबवणार ते आणि या घरामध्ये कोणतं सुद्धा पवित्र कार्य मी होऊ देणार नाही असं बोलते. आणि नित्या आणि अधिराजने मिळून मूर्ती बनवली आहे ना, आणि ती मूर्तीच नसेल तर असं बोलते आणि हसू लागते. आणि त्यानंतर बाहेर जाते आणि सर्वजण झोपलेले बघून बाहेर मूर्तीजवळ जाते आणि नमस्कार करून, माफ कर मला बाप्पा, तुझी प्रतिष्ठापना करायच्या अगोदरच मला तुझं विसर्जन करावं लागल असं बोलते आणि मूर्तीवरचं कापड बाजूला करते. तर तेव्हा तिथे चक्क मातीचा गोळा असतो. तर तेव्हा शालिनी, यांनी तर मूर्ती बनवली होती ना, मग कुठं ठेवली आहे असं म्हणू लागते.
तर ज्यावेळेस त्या दोघांनी मूर्ती बनवलेली असते तर तेव्हा नित्या, बाप्पा तू विघ्नहर्ता आहेस, पण ती शालिनी तुझं या घरामध्ये आगमन होऊ देणार नाही आणि यापूर्वी सुद्धा तिने असं होऊ दिलं नाही आणि यावेळी मी सावध आहे, तिच्या प्रत्येक पावलाच्या पुढं एक पाऊल असणार आहे माझं, असं बोलते आणि तिने ती मूर्ती मातीच्या गोळ्याने बदललेली असते. तर तेव्हा शालिनी खरी मूर्ती शोधू लागते. इतक्यात नित्याच तिथं येते आणि काय झालं, काही हवं आहे का, मिळालं नाही का काही, असं विचारते आणि समोर बघून पाणी हवं आहे का तुम्हाला, कारण तुमच्या तोंडचं पाणी पळालेलं दिसत आहे, असं बोलते. तर तेव्हा शालिनी एवढं सोपं नाही ते, असं म्हणते आणि हुशार आहेस, तुला कमी लेखून चालणार नाही, असं बोलते. तर तेव्हा नित्या, कोणालाच कधी कमी लेखू नये, आता जाऊन झोपा तुम्ही, बाप्पा त्याच्या जागी आराम करत आहे, असं म्हणते. तर तेव्हा शालिनी तिथून निघून जाते आणि नित्या खाली बसून गणपती बाप्पा मोरया असं बोलते. तर मित्रांनो, पुढील भागामध्ये अधिराज आजपर्यंतची सगळ्यात वेगळी आरास केलेली आहे, तयार आहात का समदे, असं विचारतो आणि समोरचा पडदा बाजूला करतो. तर तेव्हा चक्क अधिराज आणि नित्याने मिळून शिर्केवाडाच उभा केलेला असतो आणि त्याला नंदनवन असं नावसुद्धा दिलेलं असतं. तर ते बघितल्यानंतर शालिनीच्या पायाखालची जमीनच सरकते आणि शालिनी मनातल्या मनामध्ये शिर्के पाटलांचा वाडा असं म्हणते आणि खूपच घाबरून जाऊन, म्हणजे अधिराजे जयदीप आहे का, असं बोलते आणि मागे मागे सरकू लागते. तर मित्रांनो, असे डेली अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.